तिकडे बारामती लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे यांनी माघार घेतल्यावर सोशल मीडियामध्ये एक पत्र व्हायरल झालंय। हे पत्र शिवतारे यांच्या समर्थकाने लिहिल्याचा दावा करण्यात येतोय। बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या 5.5 लाख पवार विरोधी मतांचं काय करायचं असा सवाल या अज्ञात कार्यकर्त्यांनी विचारलाय। प्रति पुरंदरचा तह श्री विजय बापू शिवतारे, शिवसेना नेते, पुरंदर, सन विवी। बापू, 13 मार्च 2024 रोजी तुम्ही बंडाची भूमिका घेऊन बारामती लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्धार केला। त्यानंतर मीडियानं तुम्हाला अगदी डोक्यावर घेतलं। दर अर्ध्या तासाच्या बुलेटिनला तुमची स्फोटक विधानं गाजू लागली। चॅनल कुठलंही लावा, दिसणार फक्त शिवतारे बापू हे ठरलेलं। त्यानंतर तुम्ही जेजुरीच्या खंडोबाच्या साक्षीनं एल्गार पुकारला। पुढे तुमचे दौरे, भेटीगाठी, पत्रकार परिषद गाजू लागल्या। तुम्ही सुद्धा अगदी राणा भीमदेवी थाटानं बोलत राहिलात। आरोप, टीका टिप्पणी करू लागलात। काहीही झालं तरी आता माघार नाही, बारामती कुणाची जहागिरी नाही, यासह तुमची अनेक विधानं गाजली। तुम्हाला समर्थक मिळाले। मायबाप जनता, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची वज्रमूठ तुम्ही उभी केली। प्रसंगी शिवसेनेचा राजीनामा देऊ, पण आता निर्णय घेतलाय ही तुमची भूमिका अवघ्या महाराष्ट्रात गाजली। घोडा मैदान जवळ आलेलं असताना बापू, तुम्ही 30 मार्च 2024 रोजी अचानक माघार घेतली आणि आमची ही मोठी अडचण झाली। अजित पवारांची गुरमी तशीच आहे, ते उर्मट आहेत, पण अजित पवारांना तो पश्चात्तापही नाही। जणू काही लोकांना फसवणं हा त्यांचा जन्मजात अधिकार असल्यासारखे ते वागतायत। इथून मतदान घेऊन त्या जोरावर राज्यात, देशात ब्लॅकमेलिंग केलं जातंय। हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय। या पापाचं परिमार्जन आम्हा मतदारांनाच करावं लागेल। या रामायणातला रावणाच्या विरोधात लढणारा, रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे आहे, अशी ही टीका बापू तुम्हीच केली होती। मात्र आज तुम्हाला अजित पवारांचा काय साक्षात्कार झालाय? आता तुम्ही रामायणातले बिभीषण आहात की नाही हेही आम्हाला कळू द्या। बापू, पवारांच्या विरोधातल्या 5,80,000 मतदारांनी आता नेमकं काय करायचं? आता तुम्हाला अजित पवार उर्मट व नालायक वाटत नाहीत का? तुमच्याच भाषेत त्यांची गुरमी आणि माज उतरलाय का? सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या पत्नी आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान द्यायचं का? त्यांचं क्वालिफिकेशन काय असा प्रश्न तुम्हीच उपस्थित केला होता ना। मग आता आम्ही मतदार म्हणून सुनेत्रा वहिनींना मतदान करायचं का आणि कशासाठी? यावरही बापू तुम्हीच अधिकारवाणीनं प्रकाश टाकला तर बरं होईल। बापू, मी तुमचा कट्टर समर्थक आहे। तुमच्या राजकीय प्रवासात कायम तुमच्या पाठीशी उभा असतो आणि राहीन सुद्धा। तुम्ही म्हणाल असं आजपर्यंत करत आलेलो आहे। 2019ला सुद्धा अजित पवार यांच्या समर्थकांशी तुमच्यामुळे भांडलोय, कारण तुम्ही माझे नेते आहात। पण काल माझा नेता असा संधी साधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा आणि पोटात एक आणि ओठात एक असणारा निघाला, याचं फार वाईट वाटलं। बापू, ज्या मीडियानं तुम्हाला डोक्यावर घेतलं त्याच मीडियानं तुमची लया फार घालवून टाकली। सोशल मीडियात तर तुम्हाला महाराष्ट्राचा पलटूराम म्हणून हॅशटॅग फिरवला जातोय। पुरंदरचा मांडवली सम्राट पाकिट भेटलं का? घुमजाव, शिवतारे जमी पर, चिवतारे शेवटी आपला आवाका दाखवला। 50 खोके, शिवतारे ओके अशा खोचक कमेंटचा सोशल मीडियात मुसळधार पाऊस पडतोय। अजित पवारला माझा आवाका कळेल म्हणणारे तुम्ही आवाका दाखवण्याच्या आधीच शेपूट घातलं। मुख्यमंत्र्यांना माझ्यामुळे अडचण होतीये हे खतगावकर यांनी सांगितलं असं बाळबोध समर्थन करणाऱ्या विजय शिवतारेंना हे आधी समजलं नव्हतं का? आता त्या 5,80,000 पवार विरोधी मतदारांनी नेमकं काय करायचं हे तुम्ही सांगू शकाल का? तुम्ही स्वतः हा घटनाक्रम घडवून आणला की तुमचा बोलविता धनी दुसराच कुणी होता? तुम्ही कुणाची स्क्रिप्ट वाचत होतात? आता तुमची वैयक्तिक भूमिका काय आहे? आज तुमची राजकीय विश्वासार्हता शिल्लक आहे का? तुम्ही म्हणजे फाडा पोस्टर निकला चुहा नव्हते का? आदरणीय बापू, याचीही उत्तरं तुम्ही दिलीच पाहिजेत। असो, हे सगळं वाचून तुम्हाला राग येईल, तुमची चिडचिड होईल, पण बापू तुमचा कार्यकर्ता म्हणून समर्थन केलं तेव्हा अख्ख्या गावानं दस्तूर खुद्द अजित पवार यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी मला वेड्यात काढलं आणि तुम्हाला पोपट लाल म्हटलं।
त्यामुळे चिडून मी सर्व पै पाहुणे, नातेवाईक, आप्तेष्ट, सगळे सोयरे, मित्रपरिवार, गावात आणि तालुक्यात तुमचा प्रचार केला. तुमची भूमिका लोकांना समजावून सांगितली. पण आज तुम्ही माघार घेतली आणि माझी गोची झाली. आता लोक फोन करून माझ्यासह तुमचाही उद्धार करू लागल्यात. त्यामुळे मी फोन बंद करून बसलोय. म्हणून आता तुम्हीच एखादी पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर द्या. तसाही पत्रकार परिषद घेऊन गोंधळ घालण्याचा तुम्हाला जुनाच नाद आहे. असो, जमेल तेवढं करावं. माझी अडचण होतीये, तुर्तास थांबतो. कळावे, आपला कट्टर कार्यकर्ता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.